आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। मुंबई गोवा महामार्गावर इंदापूर आणि माणगाव या दरम्यान दोन्ही बाजूंनी प्रचंड वाहतूक कोंडी झाल्याचं समोर आलंय। मुंबईकडे येणाऱ्या आणि गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या अशा दोन्ही मार्गांवर वाहतूक पूर्णतः मंदावली आहे। इतकी की अगदी टू व्हीलर्सना सुद्धा जायला जागा नाही। काही ठिकाणी ॲम्ब्युलन्स अडकून पडले आहेत। दोन्ही बाजूने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेत, त्यामुळे वाहन चालक आणि प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत। काही ठिकाणी रुग्णवाहिका सुद्धा अडकून पडल्याचं दिसतंय। महबूब जमादार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। महबूब, दोन्ही बाजूनी एवढी मोठी कोंडी होण्याचं कारण काय? एक तर मागील कित्येक वर्ष मुंबई गोवा हायवेचं जे चौपदरीकरण असेल, कॉन्क्रिटीकरण असेल, जे रखडलेलं आहे त्यातलाच एक भाग म्हणजे इंदापूर बायपास आणि माणगाव बायपासचं काम गेली 7-8 वर्ष रखडलेलं आहे। त्यामुळे इंदापूर बाजार नेहमीच जी गेल्या 10-15 वर्षापासून आपण पाहतोय की इंदापूर बाजारपेठेतून आणि माणगाव बाजारपेठेतून हा मुंबई गोवा हायवे जो जुना आपला जो आता राष्ट्रीय मार्ग आहे तो जातोय आणि इथं प्रचंड वाहतूक कोंडी होते। वर्षानुवर्ष ती वाहतूक कोंडी वाहतूक वाढते। त्याला बायपास म्हणून इंदापूर माणगाव बायपास जो घेतला गेलाय तो अद्याप अपूर्ण आहे आणि या सगळ्यांचा त्रास माणगाव तालुक्यातील इंदापूर असो माणगाव शहरातील लोकांना स्थानिकांना होतोय। कारण मुंबई गोवा हायवेची जी वाहतूक आहे, कारण पर्यटक मोठ्या प्रमाणात शनिवार रविवार असेल किंवा सुट्ट्या शाळेच्या सुट्ट्या असेल तर पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटक असो कोकण चाकरमानी असो हा मोठ्या प्रमाणात आपल्या गावी येतो व पुन्हा मुंबईला पर्यटक शनिवार रविवार नंतर परतत असतात। तर ह्यामुळे शनिवार रविवार आणि पब्लिक हॉलिडे जेव्हा असते तेव्हा नेहमीच मुंबई गोवा हायवेला वाहतूक मोठ्या प्रमाणात असतात, पर्यटक मोठ्या प्रमाणात असतात, चाकरमानी मोठ्या प्रमाणात असतात। परंतु अद्याप मुंबई गोवा हायवेवरील माणगाव बायपास आणि इंदापूर बायपास चालू न झाल्यामुळे किंवा त्याचं काम रखडल्यामुळं नेहमीच आपल्याला शनिवार रविवारी माणगाव मध्ये वाहतूक कोंडी पाहायला भेटते आणि यामुळे वाहतूक पोलिसांची मात्र दमछाक होत आहे, हेही समोर आलेलं आहे। बरोबर आहे। एक मोठा ट्रक मल्टी एक्सेलचा जरी आला तरी तो वळायचा जर का असेल तर पुढे साधारण 20 मिनिटं सहजपणे वाहतूक कोंडी होऊन जाते, कारण हा त्या अर्थानं छोटा रस्ता आहे एकदम आणि त्यामुळे या लांबच लांब रांगा लागल्याचं आपण पाहतो आहोत। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।